हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर तनू आणि मम्मी दोघ्याजणी गेल्या होत्या मिरच्या आणायला. तर बघा तनूने शूट केलं आहे हे. तर कॅमेरा जास्तच हलत आहे आणि ताई तोडत आहे मिरच्या. तर ह्याच शेतातून ताई मिरच्या तोडून आणत होती तळण्यासाठी, मस्त ताज्या ताज्या आणि फ्रेश. तर खूप छान आहे मस्त मिरची. तर त्यांच्याकडे जास्त मिरच्याच लावल्या जातात. तर त्यांच्याकडे मिरच्या जरा जास्तच चालतात आणि रेट पण छान भेटती वाटतंय त्यांना, त्यामुळे ते जास्त मिरच्याच लावतात. आणि मी पण बघितलं खूप अशा, जेव्हा मी रस्त्याने येत होते, दाजी आम्हाला घ्यायला आलते, तेव्हा मी बघितलं खूप अशा मिरच्या लावलेल्या होत्या लोकांनी. तर बघा किती छान मिरच्या आलेल्या आहे मस्त. आणि हे मिरच्या जरा लहान आहे, तर लहान मिरची कडसर लागती, तर तसंच झालं. दुनिया लाल झाली कशामुळं? चष्मा लावला? अगं दुनिया नाही, दुनिया म्हणतात कायला? दुनिया जागा जमीन सगळे लाल दिसते तुला, चष्मा लावला आहे ना? बघ त्या मुली कशा खेळताय झाडाखाली, बघ. छान वाटतंय. नाही मी नाही झाले. तू तर लाल दिसती मला. साडी पण लाल घातलेली ना मग मी. हा, पण थोडी चॉकलेटी आहे. बरं सांग, तुला करमत आहे का इकडं? थोडं थोडं. तर इथे यांना बेडवरचं बेलसेट चांगलं होतं मी धुण्यासाठी, तर ही ताईची साडीच घेऊन आली धुण्यासाठी. आणि आम्ही आलेलो आहे विहिरीवरती कपडे धुण्यासाठी. पाणी बघा खूप छान आहे विहिरीला, मस्त भारी वाटत होतं, पण ऊन भयानक होतं, ऊन पण खूप लागत होतं. आणि मी काढत आहे इथे पाणी, तर मस्त मजा वाटत होती पाणी काढायला. आणि बाकीच्या ज्या साईडच्या होत्या त्या बाया माझ्याकडे बघत होत्या, मुली पण बघत होत्या काय चालू आहे यांचं शूट करणं. तर आणि साईडला बघा तनू आणि तिचा भाऊ, तर हे माशा पकडत आहे खेळण्यासाठी. तर एक पण माशी नाही आली, फक्त एकच पकडली, ती पण गेली, म्हणजे सटकली वाटतं त्याच्याकडून. त्या टाईमपास म्हणून खेळत होते ते दोघंजणं. खूप माशा होत्या पाण्यामध्ये. मी शूट केलेलं आहे, झूम पण केलेलं आहे, पण तरी पण मच्छी दिसलीच नाही कॅमेऱ्यामध्ये. तर चला जाऊ द्या. आणि मी इथे पाणी काढून देत आहे ताईला. तर ताई पण आलेली आहे आमच्यासोबत कपडे धुण्यासाठी, तर ती कपडे धुत आहे साईडला आणि मी पाणी काढत होते. कचरा पण पडलेला आहे थोडाफार. असे पकडतात गावाकडे माशा. बघा याने काय केली आहे, दोरी बांधलेली आहे आणि त्याला गळ बांधलेला आहे. तर मोठी मच्छी जर असली तर येते गळाला लागून. त्या गळाला वर पुढून असं त्याने पीठ लावलेलं आहे गव्हाचं, आणि ते खाण्यासाठी आल्या तर त्या गळामध्ये अटकतात माशा. तो गळ असतो तो माशाच्या जी ती टाकतो तो, आणि मग ती मच्छी येते. तर हा बघायला आहे आंब्यावरती, आणि आंबे बघा किती छान आहे, मस्त. तर आम्ही तोडले आंबे. तर तनूला पण
खूप भारी वाटत होतं. आणि तनूने इथे पण नुकसान करून घेतली. तिला माहितीच नाही की ते आंब्याचं चिकू भरतं आहे म्हणून, आणि माझ्या पण ध्यानात नाही, तर त्याचा चेहरा खूप घाण झाला होता आंब्याच्या चिक्कामुळे. तर तिला डोळ्याला आणि कपाळ तिचं खराब झालं होतं. तर आता ठीक आहे. वरतून तो आंबे तोडू टाकू लागला, तर तनू खाली उभी होती, त्याच्यामुळे तिच्या डोळ्यात पण गेला वाटतं थोडाफार, पण बरं झालं, जास्त काही झालं नाही. आणि आंबा एवढा मोठा आहे, खूप मोठा आंबा आहे. आणि ती आहे विहीर, तर तिथेच आम्ही कपडे धुण्यासाठी गेलेलो होतो. आणि वातावरण बघा, मस्त ऊन तर एवढं आहे, खूप ऊन होतं. आणि आम्ही मस्त निवांत आंब्याच्या झाडाखाली बसलो. मुलगा तोडत होता आंबे, आणि मस्त आंबा होता गोड. तर हेच आंबे ताईने पिकायला टाकलेले होते, तर खूप एन्जॉय केला आम्ही. मस्त आंबे पण खाल्ले, आणि हे जे आंबे तोडले हे पण पिकायला टाकले, तर हे पण आंबे आम्ही येईपर्यंत खाल्लेले आहे. तर मस्त आंबा होता, बारीकच होता पण खूप गोड होता, मस्त भारी. तर मस्त एन्जॉय करायला भेटलं गावाकडे, आणि खूप भारी वाटत होते, सगळे होते सोबत, तर एकदम फ्री आणि भारी वाटत होतं. गावाकडे अशी मजा करायला भेटते. तर कोण कोण गावाकडे राहतात तर नक्की सांगा. आणि मला खूप मजा वाटते मस्त आंबे जायला. 50 आंबे तोडले असेल त्यांनी. आणि बघा त्याला कसा चिक होता, तर हा चिक तनूला पण उभारला. तनू अगोदर तो आंबे तोडायला लागला, तर तनू खूप पटापट येचायला लागले, आणि तिने डोळ्याला हात लावले की काय माहिती, त्याच्यामुळं. तर हे बघा, दमून बसला आहे आंबे तोडण्यात. त्याने आंबे तोडले खूप, आणि खूप त्याचे हात पण दुखायला लागले म्हणजे त्यांना असा आंबा हलवायला लागला होता, त्याच्यामुळे त्याचे हात दुखायला लागले. आणि इकडे दाजी आलेले आहे टोपलं घेऊन आंबे घेण्यासाठी. तर हे बघा लांब आहे, हे आहे दाजी. आणि आंबे बघा इतके तोडलेले आहे आम्ही. 50 आंबा होता, आणि अजून पण तोडायचा होता, पण ते जरा जास्तच उंच होता, त्याच्यामुळे नाही तोडू दिलं, त्याला खाली उतरायला लावलं. तर हे आहे ताईचं शेत, आणि दाजी बघा साईडला काम करत आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे, तर त्यांना तयारी करायची आहे वावराची. तर ताई पण आहे. तर आम्ही इकडे आंब्याकडे आलो, तर ताई कपडे धुत होती, आणि मग ती कपडे धुवून परत इकडे आली. शेतामध्ये काड्या जे राहिलेल्या होत्या, त्यांनी मला वाटतं पळाटी लावलेली होती, तर ती साईडला करत होते ते काड्या. आंबे येचून झाल्यावरती आम्ही लगेच घरी आलो. आणि हे बघा संध्याकाळचं वातावरण. तर ही आहे ताईची गाय, आणि ती आहे वासरी. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि